गुले गुले झाली का सगळी तयारी? आले आले. बोल किरणजी. सांगितलेलं सगळं घेतलंयस ना? परत तिथं गेल्यावर गडबड नको. होय. आत्या एवढं सकाळ सकाळ कुठे निघालाय? कृष्णा तू लाडू बनवायला घे पटकन. नवऱ्या मुलीच्या घरी जाताना घेऊन जायचे. राया पहिल्यांदाच निघालाय ना होणाऱ्या बायकोच्या घरी. घरचं काहीतरी गोडधोड घेऊन जायचंय. अगं कुठं हरवलीस? हा हा बनवते. गुले तू तिला मदत कर, मी आलेच. होय, मी समजा करते इथं, तू काळजीच करू नकस. हे सगळं तुझ्यामुळे होते राया. मला सांगायचं तरी होतंस. आज सगळे तुझ्या होणाऱ्या बायकोच्या घरी जाणार आहे तिथे. असा राग येतोय ना राया तुझा. काय बया, काय दिसा आल्या ती. कुणाला तरी स्वतःच्याच सवतीसाठी स्वतःच्या हातानं लाडू करून द्यायला लागते ती. कृष्णे, लईच बाई वाईट नशीब आहे तुझं. मला जर कुणी सांगितलं असतं का नाही असं सवतीसाठी लाडू कर म्हणून, मी तर बाया निघूनच गेली असती घरातनं. ही असं येणाऱ्या सवतीसाठी राबत बसली नसती. अगं 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 कुठे चालल्यास? आणि हे लाडू कोण करायचं? आता तर निस्ती किचन मधनं निघून गेल्यास. पर लवकरच तुला ह्या घरातनं बी कशी बाहेर काढते का नाही ती तू बघच. कृष्णा बरं झालं आलीस तू. सांग बरं मी कसा दिसतोय? भारी दिसतोय ना? कसं आहे ना, गौरी आणि मी दोघांनी बी एकमेकांना पसंत केलंय, पण तिच्या घरच्यांवर बी इम्प्रेशन पडलं पाहिजे ना. माझ्या तर पोटातच गोळा आलाय माहिती का. मला ती आवडती म्हणून घरच्यांनी पत्रिका बी छापल्यात. तसं तिच्या बी घरच्यांची ना नाहीये बरं का लग्नाला, पण जरा टेन्शन असतंच की. ते गुड लक काय म्हणते ते विश कर की मला. काय ग, काय झालं? अशी रागाने का बघतेस माझ्याकडं? हा सॉरी सॉरी, आलं लक्षात माझ्या. मी तुला गौरीच्या घरी चाललोय हे सांगितलं नाही म्हणून चिडल्यास ना. जरा गडबडीत विसरलोच अगं, खरंच सॉरी. घरचे सगळेच निघालेत तिकडं. मला तुझं वागणंच कळत नाहीये राया. अगं कळायचंय काय त्यात? गौरी आयुष्यात आल्यापासून जरा आनंदात आहे एवढंच. बरं तू ते ना हरकत प्रमाणपत्रावर सही केलीस का? केली नसशील तर लवकर करून घे. मी राया, कृष्णा तू इथं काय करतेस? तुला लाडू करायला सांगितलेत ना, जा लवकर. आमची सगळी तयारी झाली, फक्त लाडवासाठी थांबलोय. हो हो, उशीर व्हायला नको उगाच. गौरीच्या घरी पहिल्यांदाच निघालोय ना आपण, आणि मला तिला वाट बघायला लावून उगाच त्रास नाही द्यायचा. कृष्णा अगं जा लवकर. राय तुझं सगळं आवरलंय ना? हा ठीक, आमचं झालं की तुला हाक मारते, मग ये खाली. आई, मी काय म्हणतो, कृष्णाला पण आपल्या बरोबर न्यायचं का ग? कशाला? तिचं काय काम आहे तिथं? आणि ते चांगलं पण दिसणार नाही. पहिली बायको नवऱ्याची दुसरी बायको बघायला गेली, कसं वाटेल ते? आणि पोरीच्या घरच्यांना पण आवडणार नाही. आणि हिने चुकून लग्न मोडायचा प्रयत्न केला तर काय करायचं आपण? बरोबर आहे तुझं. राहू दे कृष्णाला घरीच.
एवढा वाईट कधीच वागला नव्हतास राया माझ्याशी. आपलं भांडण झालं तरी बी विचार करायचास माझा. अनेकदा मला मरणाच्या दारातनं वाचवलेस तू. मी परीक्षा द्यावी म्हणून किती धडपडलास र. मग आता काय झालंय राया? आता असं का वागतोयस? आणि तुला असंच वागायचं होतं तर कशाला वाचवलंस? मला मरून द्यायचं होतंस ना. तू जर आता दुसरं लग्न केलंस तर त्या पोरी बरोबर तुला बघून मी रोज मरीन. आणि आता मला तसं रोज नाही मरायचं राया. मला नाही मरायचं. आता काय रडून उपयोग नाही बाई. आली या भोगाशी, आता कर सण. मम्मी त्रास होत असेल का तिला? तिच्या डोळ्यात देखत आता नवऱ्याचं दुसरं लग्न होतंय. आता राय काय बघणार नाही हिला, पण हिला रोज रायाचा दुसऱ्या बाईबरोबरचा संसार स्वतःच्या डोळ्याने बघावा लागणार मम्मी. यापेक्षा वाईट अजून काय असेल जगात? होय बाबा ऋतिक, तू बी खरंच बोलतोयस. पर आता एखाद्याचं नशीब असतंच फुटक, त्याला आपण तरी काय करणार बाबा. समधी कर्माची फळं आहे ती, दुसरं काय नाही. तू आणि तुझ्या मामीनी मला वाईट त्रास नाही दिलेला. तुझ्यामुळं मला लईदा ऐकून घ्यायला लागले. तुझ्यामुळं माझ्या ऋतिकला कारखान्यातलं काम गमवावं लागलं. ही समधी तेजीच शिक्षा भुगती असतो. भाऊसाहेबांनी कारखान्याची जबाबदारी हिच्यावर काय सोपवली? ही तर स्वतःला मालकीन समजायला लागली होती. अरे आता तिथं बी हिचा काय अधिकार नसणार आहे. नवी सून घरात येईल का नाही तेव्हा तिथनं बी हिला बाहेर काढतील. स्वतःच्या कर्मानं मारणार, दुसरं काय? तू आणि तुझी मामी कायम मला मी आश्रित असल्याची जाणीव करून देत होतास, आहे का नाही? आता तुलाच ह्या घरात आयुष्यभर कसं आश्रित बनून जगायला लागतंय का नाही ते तू बघच. मी कधी तुम्हाला काय ए ग बस, मला काय ऐकून घ्यायचं नाही तुझं. ती लाडू कर. भाऊ, समजा ठरल्याप्रमाणे होईल ना र? आई काळजी करू नकोस, आमचं सगळं ठरलंय. माझं बी झालंय आवरून. राया ते आपलं सगळं ठरल्याप्रमाणे झालं. हो भाऊसाहेब. हा, काय ठरल्याप्रमाणे? मुलीला बघायला जायचं तर तिथं काय बोलायचं, काय घेऊन जायचं ते ठरवायला नको. बरं ते सोडा, तुम्ही सगळं सामान घेतलंय का? हो घेतलं की. मुलीच्या घरी न्यायचे लाडू बनतायत, ते झालं की लगेच निघूया. अरे वा, चला लवकर. अनिल, अनिल, राम 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 राम. राम. आता ही दोघं कशाला आले ती इथं? आनंदात मिठाचा खडा टाकाय. आशा तू इथं कृष्णाला भेटायला आलीस का? नाही नाही, मीच बोलवून घेतलं आपल्या संग गौरीच्या घरी जायला. काय? हा मामा मामी, बरं झालं तुम्ही आला. मला वाटलं नव्हतं तुम्ही आल. अहो असं कसं दाखलं मालक? तुम्ही तुमच्यासाठी मुलगी बघायला चाललाय आणि आम्ही येणार नाही, शक्य तरी होईल का? पाहिलं हा? सोबत बसा, रंजनाची तयारी बाकी आहे अजून. बसा बस. रंजे, अगं मला तर वाटलं होतं रायाचं दुसरं लगीन का करताय म्हणून भांडाय आले ती का काय. अगो पण ही तर आनंदानं रायासाठी दुसरी पोरगी बघायला तयारच झाल्या ती की. मला पण काही कळना झालंय बघ. कुणालाच रायाच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप नाही. हे कसं शक्य आहे? हा म्हणजे मला मान्य आहे, कुणाला बी दिलेला शब्द मोडू नये.
पण इथं गोष्ट वेगळी आहे. भाऊसाहेबांनी कायम मला समजून घेतलं, त्याच्या पाठीशी उभं राहिले, माझ्यावर कधी बी अन्याय होऊन नाही दिला. मी मामीला फोन करून सांगते इकडे काय चाललंय ते. मामी 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 बरं झालं तू आलीस. अगं बाहेर बघितलंस का काय चाललंय ती? अगं समधी राहायच्या दुसऱ्या बायकोच्या घरी निघाल्यात. मामी लग्नाची सगळी तयारी झाली, पत्रिका बी छापून झाल्या, तर बी माझ्या मनाचा कोणी बी विचार करत नाहीये ग. कृष्णे अगं नको तरस करून घेऊस. हा आता आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते बदलते तर का सांग बघू. असं समज काहीच नशीब आहे तुझं, आणि त्या गोष्टीचा विचार जितकं करायचं टाळशील ना तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे बघ. बरं तू येतेस ना आमच्या बरोबर त्या नवरीच्या घरी? म्हणजे तू बी तिकडेच निघालीस? वय अगं काय बोलतीस, तुला काही कळतंय का मामे? बाकीच्यांचं सोड ग, तू राहायच्या लग्नाला हो म्हणशील असं वाटलं नव्हतं मला. पण नाही, तू पण बाकीच्यांसारखीच निघालीस. अगं कृष्णे तुझ्याच मनाचा विचार करते मी. हा तुलाच पाहिजे होतं ना जावे बापूंचं दुसरं लगीन. अगं तुझ्या सट्टापायी चाललंय ही समद, आणि मला तर लई बरं वाटतंय बघ. समधी तुझ्याच मनाचा विचार करतात, तुझाच हट्ट पुरवतात. बरं झालं का तुझं लाडू वळून? आम्हाला त्या नवरी मुलीच्या घरी जायला उशीर होतोय. अहो झाले का लाडू? चला लवकर. कृष्णा झाले का ग लाडू? किती वेळ आहे अजून? अहो वय झालेत की, कृष्णे घेऊन येतच असल. कृष्णे ठीक आहे, चला निघूया आपण. हो हो लगेच निघूया. गौरीचे 2-3 मेसेज येऊन गेले घरात निघाला का नाही म्हणून. तिला असं झालंय की कधी एकदा आपण तिच्या घरी पोहोचतोय. पाहुण्यांना उशीर करायला लावणं चांगलं नाही का ग कृष्णा? कृष्णा येतो का आम्ही? चला. राया, तुझं प्रेम इतकं वरवरचं होतं का रे, की दुसरं माणूस तुझ्या आयुष्यात आलं की ते प्रेम लगेच संपलं? मला वाटलं होतं आयुष्यभर तुम्हाला साथ देशील, पण नाही. मी तुला ओळखायला चुकले, त्याची शिक्षा मिळते मला. माग वळ राया, नको जाऊस र, तू फक्त माझा आहेस. राया, राया ये माझ्या जवळ. माझा हात हातात घे आणि सांग मला, ही सगळं खोटं आहे. तू मस्करी करत होतास माझी. तू हे दुसरं लग्न नाही करणार. मीच आयुष्य आहे तुझं. मला सोडून तू दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाहीस. बोल राया, बोल. कृष्णा तू ना हरकत पत्रावर सह्या करून ठेवल्यास ना? त्यांना दाखवावं लागतील ना. राया, मी काहीही झालं तरी ना हरकत पत्रावर सही करणार नाही.
तू ह्यावर सही केल्याशिवाय मला तुला दिलेला शब्द पाळता येणार नाही. मला दुसरं लग्न करता येणार नाही. तू का करतेस असं? कर घे जेव सही. राया, तुला खरंच असं वाटतं मी यावर सही करावी? तुला खरंच दुसरं लग्न करायचंय? अरे तुला तुला कसं कळत नाही की मला नाही वाटत तू दुसरं लग्न करावंसच. मी नाही बघू शकत तुला दुसऱ्या कुणासोबत. हा माझा संसार आहे आणि मला यात कोणी बी वाटे करू नकोय. तुला दिसत नाहीये का रे, आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून मी किती धडपडतीये. तुम्हाला काय म्हणला होतास? मी तुला माझी बायको मानणार नाही. एका शब्दाने मी काही बोलले नाही. तू माझा किती अपमान केलास मी तो सहन केला. तुम्हाला कारखान्यातनं काढून टाकलं मी तेव्हा बी काय बोलले नाही. का? का तर मला माझ्या सुखाचा संसार मोडून द्यायचा नव्हता म्हणून. हा, मला मान्य आहे मीच तुला दुसऱ्या लग्नासाठी अट घातली, पण ती का घातली हे तुला चांगलंच माहित आहे ना. आता माझा हात बरा झालाय, मीच म्हणतेय तुला दुसरं लग्न नको करूस, मग असं का वागतोयस? मी माझी अट मागे घेतली, मग तुला तुझा शब्द माघारी घ्यायला काय अडचण आहे राया? ऐक, नको करूस दुसरं लग्न, नको करूस. झालं तुझं बोलून. आता ह्या सगळ्याला लय उशीर झालाय. खाली घरातले सगळे माझी वाट बघतात आणि तिकडे त्या गौरीच्या घरी बी वाट बघतात. तू यावर सही कर आणि खाली घेऊन ये. मी खाली वाट बघतोय. ठीक आहे, करते सही. तू ठरवलंयसच मला तुझ्या आयुष्यातनं लांब करायचं, तर मी आता तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही.